महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे। लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज, मोबाईल नंबर 9850363202, संपर्क साधावा। भाजप सरकार मायबाप सरकार नसून शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे। प्रणितीताई शिंदे। शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार प्रणितीताई शिंदे यांचा धडक मोर्चा। 1 ऑक्टोबर 2024 शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्यांसाठी महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 हुतात्मा पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरवर भव्य संग्राम मोर्चा आयोजित केला होता। हजारो शेतकरी नागरिक बंधू भगिनी या मोर्चात सामील झाले होते। यावेळी बोलताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती, मात्र त्या आश्वासनाची पूर्तता करण्यापासून सरकार अंग काढू भूमिका घेताना दिसून येत आहे। त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे। अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तसेच मागील नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही। त्यामुळे आसमानी संकटात सापडलेला शेतकरी आता या जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आला आहे। सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही। सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार? अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले, परंतु नुकसानीची भरपाई मिळाली नाही, याचा जाहीर निषेध। शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीत केलेल्या 10 पट केलेली वाढ कमी करावी। शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा द्या। शेती अवजारे, खत व औषधे यावरील जीएसटी रद्द करा। 7.5 HP वीज बिल माफ केले, 8.9 HP पुढील वीज बिल माफ करावे। PM किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी। शेतीसाठी कॅनलमधून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे। सोयाबीन, तूर, कांदा, उडीद व फळबाग यांचा पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मिळत नाही, तो मिळावा। ज्या त्या भागात जे पीक घेतले जाते त्याचा समावेश पीक विम्यात करण्यात यावा। प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जागेवर घरकुल बांधण्याची परवानगी द्यावी। ओला दुष्काळ जाहीर करा। प्रत्येक गावात ग्रामसेवक, कोतवाल यांची नियुक्ती करावी। गावात स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून द्यावा। गावाला व शेतकऱ्यांना मागणीनुसार MSCB DP देण्यात यावी। नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूर्ण वेळ द्यावा। जल जीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी। दुधाला 40 रुपये दर मिळावा व दूध अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये देण्यात यावे। अशा सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना धान्य मिळावे। गाव दत्तक घेतलेल्या बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही। शेतकऱ्यांच्या वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करण्यात याव्यात। सर्व रस्ते प्लॅनमध्ये घ्यावे। प्लॅन नॉन प्लॅन असा भेदभाव करू नये। DCC बँकेने शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे कर्ज पुरवठा करावा। मंगळवेढा तालुका 24 गाव उपसा सिंचन योजना त्वरित कार्यान्वित करावी। मोहोळ तहसील कार्यालय हे तेथील जनतेच्या इच्छेप्रमाणे व्हावे। मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजास आरक्षण द्यावे। त्याचप्रमाणे अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर येथील शेतीसाठी पाण्याचे नियोजन असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण शासन लक्ष देत नाही, ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार करणारे सरकार आहे। महायुती सरकार मायबाप सरकार नसून उलट शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणारे सरकार आहे, असे म्हणत मी प्रत्येक क्षणाला शेतकऱ्यांसोबत आहे। आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे। सगळ्यांनी मोर्चाला साथ दिली, हीच एक निवडणुकीनंतर सुद्धा शेतकरी मायबापसाठी टिकू या तुम्ही मला सेवेची संधी दिली, शेवटच्या श्वासापर्यंत आपली सेवा करत राहीन। या मोर्चामध्ये माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, दिलीपराव माने, कॉम्रेड नरसाळे आडम मास्तर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, सिद्धेश्वर कारखान्याचे माननीय चेअरमन धर्मराज काडादी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिसरी, महादेव कोगनुरे, शिवसेना जिल्हा अजय दासरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधीर खरटमल, तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, अमर सूर्यवंशी, शालिवाहन माने देशमुख, भारत जाधव, संदीप पाटील,
रईस टीनवाला, हरीश पाटील, महाराष्ट्र सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, मल्लिकार्जुन पाटील, महिला अध्यक्ष शाहीन शेख, महिला शहर अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, राजेश पवार, किशोर पवार, गुरुसिद्ध मेत्रे, रविकिरण कोळेकर, अख्तरराज पाटील, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, भारत जाधव, मनोहर सपाटे, दत्तापंत वानकर, विष्णू कारंपुरी, भीमाशंकर जमादार, सिकंदर ताज पाटील, बाळासाहेब डुबे पाटील, मयूर खरात, प्रथमेश म्हेत्रे, शीतल म्हेत्रे, संजय हेमगड्डी, विनोद भोसले, शिवा बाटलीवाला, आरिफ शेख, मनोज गुलगुलवार, परवीन इनामदार, फिरदौस पटेल, अनुराधा काटकर, पृथ्वीराज माने, गणेश डोंगरे, अक्षय वाकसे, लक्ष्मण भोसले, श्याम हनमाने, सुधाकर जोकरे, श्रीकांत बनशेट्टी, शंभू भरले, श्रीकांत राठोड, मोतीलाल राठोड, सचिन गुंड, श्याम साबळे, इलाही पटेल, सुनील भोसले, श्रीराम पाटील, विकास राठोड, आप्पाशा आयवळे, चंद्रकांत कराळे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर पाटील, शंकर सातपुते, लक्ष्मण भालेराव, विजय पवार, विद्या कोळकर, महादेव सुरवसे, दगडू शिंदे, भास्कर आठवले, बाबा बाबर, विजय सावंत, दिलीप वागत, संभाजी मोटे, युवराज चव्हाण, रमेश हसापुरे, जुबेर कुरेशी, अंबादास करगुळे, युवराज जाधव, नजीब शेख, वाहिद विजापुरे, काशीनाथ कुंभार, केशव इंगळे, उदय चाकोते, आरिफ पठाण, बाबूराव म्हेत्रे, शौकत पठाण, महेश जोकारे, सिद्धाराम चाकोते, रॉकी बंगाळे, नरसिंग असादे, NK नाना क्षीरसागर, आसिफ नदाब, अशोक कलशेट्टी, नागनाथ कदम, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, रुकिया बानू बिराजदार, रुपेश गायकवाड, सुभाष वाघमारे, सागर उबाळे, लखन गायकवाड, संजय गायकवाड, धीरज खंदारे, शिवशंकर अजनाळकर, राजेश झंपल, परशुराम सत्तारवाले, रेखा बिनेकर, राजेंद्र सिरकुल, हनुमंतू सायबोळू, रमेश जाधव, बालाजी जाधव, अनिल म्हस्के, गिरीधर थोरात, लक्ष्मण भालेराव, महेंद्र शिंदे, विवेक इंगळे, अरुण बेंजरपे, हरुण शेख, वशिष्ठ सोनकांबळे, संजय गायकवाड, सिद्धराम सलवदे, मोतीराम राठोड, प्रवीण वाले, अमोल भोसले, श्रीकांत वाडेकर, शंकर नरोटे, श्रीशैल रणखांबे, अस्लम शेख, इजाज बागवान, धोंडप्पा तोरंगी, नागेश मॅकल, व्यंकटेश बोम्मेन, माया कांबळे, शकील मौलवी, अभिषेक गायकवाड, दीनानाथ शेळके, अनिल वाघमारे, नागेश म्हेत्रे, शाहू सलगर, नूर अहमद नलवार, दशरथ गायकवाड, धर्मराज गुंडे, मल्लू सोलापुरे, राहुल बोळकोटे, संघमित्रा चौधरी, लता सोनकांबळे, राहुल वर्धा, मुन्निक मदर शेख, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, मीना गायकवाड, सलीमा शेख, किरण राठोड, कय्यूम बलोल खान, भाग्यश्री जाधव, सरफराज शेख, भीमराव बंडगर, संदीप पवार, राजकुमार पवार, बाळासाहेब मगर, समीर कोळी, अरुण जाधव यांच्यासह हजारो शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी सहभागी झाले होते. पण कोणालाही अनुदान मिळालं. तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाहीये अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात, ह्याचा पण मी तीव्रपणे निषेध करते. माझ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी पीक विमा अजून मिळालाच नाही. बार्शी सांगोला त्या साईडला मिळाला, पण सोयाबीनला पीक विमा मिळाला नाही. तुरीला हमी भाव त्या ठिकाणी मिळाले. इलेक्शनच्या तोंडावर गुजरातमध्ये कांद्याची निर्यात उठवली, पण महाराष्ट्रामध्ये केली नाही. आज 10 पट पाणीपट्टी वाढ केली आहे, त्याचा पण या ठिकाणी मी निषेध करते. सिंचनाची पाणीपट्टी 10 पट वाढ केली आहे, त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही, कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही. काल गावामध्ये मी गेली, गावकरी म्हणाले आमच्या इकडे संजय गांधी निराधार योजना बंद झाली,
जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली. येणाऱ्या 2 महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवणार. आम्हाला हरकत नाही आहे, पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना आधी का नाही? माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून 5-5 हजार रुपये देत होते, आता वरून देतात. काय फरक आहे? आता खाली कारभार चाललेला टेबलाच्या, आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे. त्या गोष्टीचा मी निषेध करते. स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार. महाराष्ट्र सरकार हे बँकरप्ट झालंय, दिवाळखोर झालंय, कारण का सगळे पैसे या योजनेत गेले. पण माझ्या शेतकरी मायबापला काही, अहो आम्हाला महिलांना तुम्ही विकत घेणार आहात का? आम्हाला सुरक्षित व्हायचंय, आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका. हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं. म्हणून बदलापूरच्या घटनेचा 4 वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही. त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत.